हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सर्व जेवढ्याही पदांकरिता तुम्ही फॉर्म भरला आहे त्या सर्व पदांकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हेन वॉज द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इनॅक्टेड? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधी लागू झाला? 1935, 1949, 1956 की 1961? विद्यार्थ्यांनो, आपण देखील या प्रश्नाचं उत्तर ट्राय करू शकता आणि खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी. 1949 मध्ये हा जो कायदा आहे तो लागू झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, Which authority is primarily responsible for municipal administration under this act? या अधिनियमानुसार नगरपालिका प्रशासनासाठी मुख्य जबाबदार कोण असतो? मुख्यमंत्री, महानगरपालिका आयुक्त, महापौर की राज्यपाल? तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचं राईट आन्सर काय असेल? तर लक्षात घ्या, म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला प्रशासन चालवायचे, प्रशासनासाठी प्रशासकीय प्रमुख हा असतो, तर तो असतो ऑप्शन क्रमांक 2 महानगरपालिका आयुक्त. यानंतर पुढील प्रश्न, हु इज द हेड ऑफ इलेक्टेड विंग ऑफ द कॉर्पोरेशन? महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या घटकाचा प्रमुख कोण असतो? आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर की राज्यपाल? तर लक्षात घ्या, निवडून आला म्हणजे काय? निवडणुका होणार. निवडणुका झाल्या म्हणजे काय की लोकांमधून निवडून दिलेला आहे तो काय असेल? आयुक्त असतो का? नाही. त्यानंतर राज्यपाल असतो का? नाही. तर मग स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी महापौर. महानगरपालिकेला महापौर असतो, नगर परिषदेला नगराध्यक्ष असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द टर्म ऑफ ऑफिस फॉर कॉर्पोरेटर अंडर द ॲक्ट? या अधिनियमानुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? ऑप्शन आहेत 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 6 वर्ष? तर नगरसेवक आणि महापौर, फक्त नगरसेवकांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. यानंतर पुढील प्रश्न, हु अपॉइंट द म्युनिसिपल कॉर्पोरेशन? महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन आहेत महापौर, राज्यपाल, राज्य सरकार की राष्ट्रपती? तर लक्षात घ्या, महानगरपालिका आयुक्त जे असतात त्यांची जी नियुक्ती आहे ती ऑप्शन क्रमांक सी स्टेट गव्हर्नमेंट करत असते. विद्यार्थ्यांनो, पुढीलही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपणाकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, माहितीचा अधिकार कायदा 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याकरिता संपूर्ण याच्यावर आपल्याकडे 1300+ प्रश्न आहेत, ज्यामध्ये 40+ ऑनलाईन टेस्ट भेटेल. प्राईज आहे फक्त 199 रुपये. परचेस करण्यासाठी तुम्हाला 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करायचं आहे, किंवा जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि PDF पाहिजे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फक्त जर तुम्हाला PDF फाईल जर पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर 1000+ प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. 20+ ऑनलाईन टेस्ट आहेत. इंग्लिश आणि मराठीमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. माहितीचा अधिकार यावर 180 MCQ नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 120 MCQ नोट्स आणि 10 टेस्ट या ठिकाणी आपल्याकडे आहेत. तर लगेचच परचेस करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ऑनलाईन परचेस करा. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व करता येईल. ऑनलाईन टेस्टला टायमर आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत, कितीही वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण जेवढेही पद आहेत त्यांकरता जो सिलेबस आहे तो आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, त्यानंतर इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामर या संपूर्ण याच्यावर आपल्याकडे 19,000+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 499. हा जर कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर घेतला तर यामध्ये 250+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. आणि मागच्या बॅनरवर जे आपण बघितलं, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम, हे तुम्हाला यामध्येच भेटणार आहे. म्हणजे जे 200 रुपयांचं जे मटेरियल आहे ते यामध्येच तुम्हाला भेटून जाणार आहे. तर परचेस करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, पर्यावरण समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन, मराठी व्याकरण प्रश्न, नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट हे सर्व तुम्हाला भेटेल. परचेस करा. सोबत जर तुम्हाला टेक्निकल मटेरियल हवं असेल तर टेक्निकल पोस्टसाठी उद्यान अधीक्षक, निरीक्षक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, लेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, एक्सरे टेक्निशियन, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर
या सर्वांवर आधारित आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. तसेच फायरमन यावर देखील मटेरियल उपलब्ध आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कोर्समध्ये गेलात तर सर्व कोर्स तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला PDF फाईल आणि ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन थ्रू घ्या. जर तुम्हाला फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. जर तुम्हाला PDF नको आहेत, तुमचा अभ्यास झाला आहे आणि जर तुम्हाला फक्त ऑनलाईन सराव करायचा असेल तर आपल्याकडे 250+ ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत. 2500+ प्रश्न आहे, प्राईज आहे 249. मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत यापेक्षा अधिकच्या टेस्ट आपण यामध्ये ॲड करायचं काम चालू आहे. इथे महाराष्ट्राचं भूगोलचं 10 टेस्ट दिसत आहेत, परंतु आत्तापर्यंत 16 अपलोड केले आहेत आणि आपलं टार्गेट आहे की प्रत्येक याच्यावर 20-20 टेस्ट अपलोड करायचे आहेत. तुम्ही एकदा जर परचेस केलं तर तुमची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल आणि तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी यूज करू शकता. जे अधिकच्या टेस्ट आहेत त्या याच कोर्समध्ये ॲड केल्या जातील. यानंतर पुढील प्रश्न, द म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज इस्टॅब्लिश्ड फॉर विच टाईप ऑफ एरिया. महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या भागासाठी स्थापन केली जाते? ग्रामीण, अर्धशहरी, शहरी की जंगल क्षेत्र. तर लक्षात घ्या, महानगरपालिका ही शहरी भागासाठी स्थापन केली जाते आणि तुम्ही जेव्हा मटेरियल घ्याल ना तुम्हाला अशाच स्वरूपात मटेरियल भेटणार आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, ज्यामुळे फास्टमध्ये तुमची रिव्हिजन होऊ शकते. पुढील प्रश्न, विच सेक्शन ऑफ द ॲक्ट डील विथ द प्रॉपर्टी टॅक्सेशन. या अधिनियमानुसार मालमत्ता कराशी संबंधित कोणता कलम आहे? कलम 61, कलम 127, कलम 105 की कलम 63. सांगा याचं योग्य उत्तर काय आहे? तर राईट आन्सर आहे कलम 127. पुढील प्रश्न, हू प्रिपेअर्स द ॲन्युअल बजेट ऑफ द कॉर्पोरेशन. महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प कोण तयार करतो? महापौर, आयुक्त, स्थायी समिती की सर्वसाधारण सभा. तर लक्षात घ्या, महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प हा आयुक्त तयार करत असतो. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द टर्म ऑफ मेयर अंडर धिस ॲक्ट. या अधिनियमानुसार महापौरांचा कार्यकाळ किती आहे? 1 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष की 5 वर्ष. तर राईट आन्सर आहे 1 वर्षांचा कार्यकाळ असतो. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. अ स्पेशल मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन मे बी कॉल्ड बाय हुम. महानगरपालिकेची विशेष सभा कोण बोलवू शकतो? महापौर, आयुक्त, स्थायी समिती की उपमहापौर. तर महानगरपालिकेची विशेष सभा ही महापौर बोलवत असतात. तर महापौर ही मीटिंग बोलवत असतात. आणि हा जो वरचा प्रश्न आहे ना, टर्म ऑफ मेयरचा कार्यकाळ किती असतो? तर तो आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.5 वर्षांचा कार्यकाळ असतो. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. विच बॉडी अप्रूव्ज दी म्युनिसिपल बजेट. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करते? महापौर, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती की आयुक्त. तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, सर्वसाधारण सभा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करते. पुढील प्रश्न, द स्टँडिंग कमिटी कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी मेंबर. स्थायी समितीत किती सदस्य असतात? 5, 10, 16 की 20. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 16. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. नगरसेवक पदावर असताना बेकायदेशीर बांधकाम केल्यास शिक्षा काय? फक्त दंड, उर्वरित काळासाठी अपात्रता, इशारा दिला जातो की तात्पुरते निलंबन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उर्वरित कार्यकाळासाठी अपात्रता. पुढील प्रश्न, कलम 5 नुसार नामनिर्देशित नगरसेवकांची कमाल संख्या किती? ऑप्शन आहेत एकूण निवडून आलेल्यांपैकी 10% किंवा 10, जे कमी असेल ते. बी, एकूण निवडून आलेल्यांपैकी 20%. सी, निश्चित 10 की डी, कोणतीही मर्यादा नाही. तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, एकूण निवडून आलेल्यांपैकी 10% किंवा 10, जे कमी असेल ते. यानंतर पुढील प्रश्न, कलम 4 नुसार खालीलपैकी कोणती महानगरपालिका प्राधिकरण नाही? स्थायी समिती, नियोजन समिती, वाहतूक समिती की वॉर्ड समिती. तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, नियोजन समिती ही महानगरपालिका प्राधिकरण नाही. पुढील प्रश्न, कलम 4 नुसार खालीलपैकी कोणती महानगरपालिका प्राधिकरण नाही? ऑलरेडी प्रश्न बघितला आहे, नियोजन समिती. पुढील प्रश्न बघूयात. पुणे वगळता इतर शहरांमध्ये न्यायाधीश म्हणून कोण मानले जाते? जिल्हा न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, लघुवाद न्यायाधीश की दिवाणी न्यायाधीश. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, दिवाणी न्यायाधीश. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेली चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर आपण नवीन यूट्यूब चॅनल तयार केला आहे, डेली करंट अफेअर्स. त्याला तुम्ही जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली.
रील्सच्या माध्यमातून 1 मिनिटामध्ये 5 प्रश्नांचा सराव असे दिवसाला 10 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यावर फक्त चालू घडामोडीचं मटेरियल, बाकी काहीही नसणार नाही आहे. पुढील प्रश्न बघूयात. क्वेश्चन क्रमांक 6. आरक्षित वॉर्डांच्या फेर पालटासाठी रोटेशन निर्देश कोण देतो? राज्य सरकार, मुख्य सचिव, महापौर की राज्य निवडणूक आयुक्त? तर याचे योग्य उत्तर आहे राज्य निवडणूक आयुक्त. यानंतर पुढील प्रश्न. अधिनियमानुसार अधिकृत आर्थिक वर्ष कोणते? जानेवारी ते डिसेंबर, एप्रिल ते मार्च, जून ते मे की ऑक्टोबर ते सप्टेंबर? तर लक्षात घ्या, अधिनियमानुसार अधिकृत जे वर्ष आहे ते आहे एप्रिल ते मार्च. यानंतर पुढील प्रश्न. थेट निवडलेल्या जागांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची मर्यादा किती असते? 25%, 33%, 40% की 50%? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, 50%. यानंतर पुढील प्रश्न. महानगरपालिका बरखास्तीनंतर कोणत्या परिस्थितीत निवडणूक घेणे आवश्यक नाही? तर याचा राईट आन्सर आहे उर्वरित कालावधी 1 वर्षांपेक्षा कमी जर असेल तर महानगरपालिका बरखास्त जरी झाली तर निवडणूक घेणे आवश्यक नाही. पुढील प्रश्न. अधिनियमानुसार व्यापारी या व्याख्येत कोण येत नाही? लिलावकर्ता, स्वतःचा माल विकणारा शेतकरी, दलाल व मध्यस्थ की केंद्र राज्य सरकार? तर लक्षात घ्या, अधिनियमानुसार व्यापारी या व्याख्येत स्वतःचा माल विकणारा शेतकरी येत नाही. यानंतर पुढील प्रश्न. कलम 3 नुसार महानगरपालिकेच्या स्थापनासाठी मोठ्या नागरी भागाची अधिसूचना कोण काढतो? संसद, सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल की राज्य सरकार? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राज्य सरकार. यानंतर पुढील प्रश्न. नगरसेवक अपात्रतेसंबंधी वाद न्यायालयाकडे कोणत्या कलमांतर्गत सोपवतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 12. यानंतर पुढील प्रश्न. नामनिर्देशित नगरसेवकाला काय अधिकार नाही? समिती बैठकीत उपस्थित राहणे, महानगरपालिका बैठकीत मतदान, वॉर्ड समितीत सेवा देणे की जनतेची सेवा करणे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महानगरपालिकेत बैठकीत मतदान करण्याचं नामनिर्देशित नगरसेवकाला अधिकार नाही. पुढील प्रश्न. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची कमाल टक्केवारी किती असते? 15%, 33%, 27% की 50%? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 27%. पुढील प्रश्न बघूयात. 2024 सुधारणेनुसार प्रत्येक वॉर्डमध्ये किमान आणि कमाल नगरसेवक संख्या किती असते? 2 ते 6, 1 ते 4, 3 ते 5 की 4 ते 6? याचं योग्य उत्तर आहे 3 ते 5, किमान 3 आणि कमाल 5. पुढील प्रश्न. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रथमच बॉम्बे गॅझेटमध्ये कधी प्रकाशित झाला? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 1947, 21 डिसेंबर 1949, 26 जानेवारी 1950 की 29 डिसेंबर 1949? तर लक्षात घ्या, हा जो अधिनियम आहे तो 29 डिसेंबर 1949ला गॅझेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित झाला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. आणि जे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. निवडणूक खर्च न देता कारण न दिल्यास अपात्रतेचा कालावधी किती असतो? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष की 6 वर्ष? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 वर्षे. पुढील प्रश्न. कलम 7B नुसार व्यक्ती महानगरपालिका निवडणूक यादीत नोंदवली मानली जाते जर ती 18 वर्ष जास्त असेल, तिचे नाव कोणत्याही वार्ड यादीत असेल, तिने मालमत्ता कर भरलेला असेल, तिच्याकडे मतदान ओळखपत्र असेल? तर योग्य उत्तर आहे तिचे नाव कोणत्याही वॉर्ड यादीत असेल तर. यानंतर पुढील प्रश्न. कलम 10 नुसार खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्यास अपात्रतेचा कालावधी किती असतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 6 वर्षे इतका असतो. पुढील प्रश्न. कलम 10 नुसार विशेष सूचना दिल्यानंतर नगरसेवकाने थकबाकी भरली नाही तर काय होते? तर लक्षात घ्या, 3 महिन्यांनी अपात्र होतो. यानंतर पुढील प्रश्न. कलम 8A नुसार कोणती मतदान पद्धत अनुमतीत आहे? प्रतिनिधी आणि टपालद्वारे मतदान, फक्त प्रत्यक्ष मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की डी मोबाईल ॲप आधारित मतदान? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पुढील प्रश्न. कलम 6A नुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती असतो?
3 वर्ष कोणत्याही महानगरपालिकेकरता समान, महानगरपालिकेचा कालावधीस अनुरूप, राज्य सरकारद्वारे ठरवलेला की महापौरद्वारे ठरवलेला. तर नगरसेवकांचा कार्यकाळ हा महानगरपालिकेच्या कालावधीस अनुरूप असतो. पुढील प्रश्न, नैतिक अधपतनासंबंधित गुन्ह्यात दोषी ठरल्यास नगरसेवकासाठी अपात्रतेचा कालावधी किती असतो? तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी 6 वर्षे इतका. पुढील प्रश्न, कलम 9 नुसार नगरसेवक होण्यासाठी किमान वय किती असावे? तर ते असलं पाहिजे 21 वर्षे. पुढील प्रश्न, कलम 7A नुसार महानगरपालिका निवडणूक यादी कोण तयार करतो? तर राईट आन्सर आहे राज्य निवडणूक आयुक्त. पुढील प्रश्न, कलम 6 नुसार महानगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन आहे 3 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्षे की 6 वर्ष. तर महानगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, खाली कमेंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मटेरियल आहे ते तुम्ही नक्की परचेस करा. ऑनलाईन टेस्टचा फायदा देखील घ्या. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता जे कंप्लीट पॅकेज आहे हे सोडून बाकी काही करायचं नाही. 19,000 प्लस प्रश्न, 250 प्लस ऑनलाईन टेस्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट, माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, पर्यावरण समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन सर्वच यामध्ये कव्हर केले. प्राईज आहे 499 फक्त. परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. टेक्निकल जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत, फायरमॅनच्या देखील आपल्याकडे मटेरियल आहेत. फायरमॅन, उद्योग अधीक्षक, निरीक्षक, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट, लेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी, एक्सरे टेक्निशियन, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर या सर्वांवर आधारित PDF फाईल आणि ऑनलाईन टेस्ट आपण ॲप्लिकेशन थ्रू विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकता. फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर ऑनलाईन टेस्टचं मटेरियल देखील आहेत. 250 प्लस, मी तर म्हणेल 500 प्लस टेस्ट आपण यामध्ये तयार करणार आहोत. तुम्ही जर कंटेंट घेतलं तर फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲड झालेल्या बघायला भेटतील. आजचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल तयार केला आहे त्याला देखील जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.